मित्रांनो, आज आपल्याकडे एक कमेंट आलेली आहे, ज्याबद्दल आपण आज या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. तर काय आहे कमेंट? डॉक्टर साहेब नमस्कार. या कालवडीला 9 महिने झाले आहेत. कास वगैरे काही दिसत नाही. म्हणून डॉक्टरांकडून चेक केल्यावर ते म्हणाले 6 महिन्याचे असताना वासरू वाळून गेले आहे. आता इंजेक्शन देऊन वासरू काढून घेऊ, परत 2-4 महिन्यावर माझा येईल, त्यावर भरवून राहील. हे माझ्यासाठी नवीन आहे. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती. आणि कालवड विकावी की ठेवावी हा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, ही समस्या काय आहे? या जनावराला, या कालवडीला 9 महिने गाभणपणाला पूर्ण झालेत, परंतु त्यांनी कास केली नाही आणि डॉक्टरांनी चेक केल्यावर ते सांगतायत की तिच्या आतला गर्भ वाळून गेलाय. मित्रांनो, याला सायंटिफिक भाषेमध्ये ममिफिकेशन म्हणतात. आता ममिफिकेशन म्हणजे काय? की 3 ते 8 महिने काळात जर वासरू गर्भाशयातच मृत पावले आणि तिथे कुठल्याही प्रकारचा संसर्ग नाहीये, कुठल्या इन्फेक्शनमुळे ते मेलेलं नाही, परंतु कुठला तरी अपघात झाला किंवा त्याचा रक्तप्रवाह थांबला किंवा अनेक वेळेस काही अनुवंशिक कारणे असतात ज्यामुळे गर्भाशयात त्या गर्भाची वाढ थांबते आणि गर्भ मरून जातो. असा हा 3 ते 8 महिने वयाचा मधला जर गर्भ मृत पावला तर त्यामध्ये असणारे जे काही पाणी आणि इतर जे फ्लुइड आहेत ते सगळे गर्भाशयामार्फत शोषून घेतले जातात. मित्रांनो, गर्भाशयाचं तोंड गाभण काळात बंद असतं आणि त्यावेळेस जर आतमध्ये इन्फेक्शन नसेल कुठल्याही जीवाणूचं तर ती सडण्याची प्रक्रिया तिथे होत नाही. त्यामुळे गर्भ आहे असा सुकून जातो आणि त्याचं पाणी सगळं काढून घेतलं जातं आणि मग असा कडक दगडासारखा लाकडासारखा कडक झालेला जो गर्भ आहे त्याला आपण ममी किंवा त्या गर्भाचं ममिफिकेशन झालं असं म्हणतो. मग मित्रांनो, अशी जर कंडिशन असेल तर काय केलं पाहिजे? या आपल्या कमेंटमध्ये जसं ह्या पशुपालकांनी सांगितलंय की डॉक्टरांनी सांगितले की इंजेक्शन देऊन आता आपण हे वासरू बाहेर काढून टाकू. तर हे करता येतं मित्रांनो. यासाठी आपल्याला इनिशिएशन ऑफ पार्च्युरेशन किंवा गाय विण्याची प्रक्रिया सुरू करून द्यावं लागते. यासाठी आपल्याला एकतर पहिलं प्रोस्टाग्लॅन्डिनचं इंजेक्शन द्यावं लागतं आणि त्यानंतर गर्भाशयाचं तोंड उघडण्यासाठीचे सुद्धा इंजेक्शन द्यावं लागतं. हे दिल्यानंतर काय होईल मित्रांनो, की जी विण्याची प्रक्रिया ती सुरू होईल आणि गर्भाशयाचं तोंड उघडल्यावर हे वासरू बाहेर टाकलं जाईल. आता प्रत्येक वेळेस हे सहज बाहेर टाकलं जातं का? तर नाही जात. काही वेळेस आपल्याला हात घालून सुद्धा काढावं लागतं आणि अनेक वेळेस ह्या इंजेक्शनला सुद्धा रिस्पॉन्स मिळत नाही. अशा वेळेस आपल्याला तिथे ऑपरेशन करून हे वासरू काढून घ्यावं लागतं. आता याच्या पुढचा प्रश्न होता मित्रांनो, याचा सब पार्ट जो होता तो की मग अशी कालवड जी आहे ती माझ्यावर येणार का? गाभण राहणार का? तर मित्रांनो, ही कालवड आहे, अजूनही तिचे जास्त व्यथ झालेली नाहीत. त्यामुळे मित्रांनो, आणि ह्या प्रोसेसमध्ये गर्भाशयाला काही झालेलं नसतं कारण तिथे इन्फेक्शन नाहीये, फक्त गर्भ वाळून गेलाय. तो गर्भ एकदा बाहेर पडला की मग तिची पुन्हा सगळं रिप्रोडक्टिव्ह सायकल सुरू होणार आहे. ती पुन्हा योग्य रीतीने माझ्यावर येणार आहे. फक्त आपल्याला इथं काळजी घ्यायची की पहिले 1-2 मास सोडून द्यायचे, तिला कम्प्लिटली सायक्लिक होऊन द्यायची आणि नंतर 3ऱ्या-4थ्या माझ्यावर आपण भरू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, इथे आपल्याला काय करायचंय, गायीने कुठल्याही पद्धतीने कास केलेली नाही तर आपण ज्यावेळेस पार्च्युरेशन इनिशिएट करतो किंवा तिला व्यायला लावतो आर्टिफिशियली, त्यावेळेस जर ती थोडीफार कास केली, गायची कास पाणवलेली दिसली, त्या कालवडीची कास छोटी जरी असेल पाणवलेली दिसली तर दूध काढायला सुरुवात करायची मित्रांनो. जेणेकरून सकाळ संध्याकाळ दूध काढायला बसायचं, जेणेकरून हळूहळू आपल्याला तिचं दूध वाढत जातं. मित्रांनो, जर हे नाही केलं, आपण दूधच काढलं नाही तर पुढचे परत 9 महिने आपल्याला 10 महिने आपल्याला तिला अंगावर सांभाळावं लागणार आहे. त्यामुळे एकदा हे वासरू काढून घ्यायचं आणि त्याबरोबर दूध काढायला सुरुवात करायची. दूध दिलं तर उत्तम, नाही दिलं तर मग आपण काही करू शकत नाही. आता याच्या पुढचा प्रश्न की ही कालवड विकली पाहिजे का ठेवली पाहिजे? मित्रांनो, हा प्रश्नाचं उत्तर 2-3 गोष्टीवर डिपेंड आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कालवड कुठल्या सिमेंटची आहे. जर तुम्ही इम्पोर्टेड बाहेरचं सिमेंट वापरले असेल, त्यापासून चांगली कालवड तयार झालेली, तिची जी आई आहे ती सुद्धा खूप चांगलं दूध देत होती, अशी जर जातीवंत कालवड असेल तर ती विकायला परवडत नाही. कारण अशी कालवड जर आता आपण विकणार आहोत तर मग मित्रांनो ती गाभण सुद्धा नाही, ती दूध सुद्धा देत नाही आणि अशी कालवड बाजारात कवडीमोल भावाने आपल्याला विकावं लागेल. त्याऐवजी ही कालवड जर आपण घरी ठेवली तर आपल्याला पुढच्या वेताला त्याच्यापासून भरपूर दूध घेता येणार आहे आणि आपल्या गोठ्यातच एक चांगली 1.5-2 लाखाची कालवड आपल्याला तयार होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा कालवडी शक्यतो विकण्याच्या भानगडीत पडू नये, कारण हा अपघात आहे, चुकून तो गर्भ मेलेला आहे आणि त्यामुळे ही समस्या उद्भवलेली आहे. इथे कुठलं इन्फेक्शन नाही किंवा त्या जनावरात कुठलाही फॉल्ट नाही आहे. म्हणून मित्रांनो, अशा कालवडी विकण्याच्या फांद्यात पडू नये. तर सगळ्याचा ओव्हरऑल सारांश काय आहे की जर ममिफिकेशन झालं तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आपल्याला त्याचे विण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे. विण्याची प्रक्रिया सुरू करून दिल्यानंतर नैसर्गिकरित्या वासरू बाहेर टाकलं तर उत्तम, नाही टाकलं तर डॉक्टरांच्या मदतीने ते काढून घ्यायचंय. तेही झालं नाही तर मग आपल्याला ऑपरेशन करून सीझर करून ते काढावं लागणार आहे. याचबरोबर मित्रांनो, त्यानंतर 4-5 दिवस आपल्याला त्याला अँटीबायोटिक देणे आहे, पेनकिलर द्यायचे, जेणेकरून गर्भाशयात कुठलं इन्फेक्शन होणार नाही. आणि जर दूध देत असेल तर तिचं रोज दूध काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढचं जे काही 8-9 महिने 10 महिने ती कालवड सांभाळायची आहे पुढचं वेत येईपर्यंत, तोपर्यंत आपल्याला तिचं दूध मिळेल.
आणि विकण्याची अजिबात गरज नाही जर चांगली कालवड असेल तर. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण थोडंसं केलं तर आपल्या चांगल्या गोठ्यातील एका चांगल्या जनावराला आपण विकण्यापासून थांबवू शकतो. तर हे सगळं या कमेंटबद्दल होतं. मित्रांनो, आपल्याही गोठ्यावर अशा काही समस्या असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू, आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ किंवा अशा ज्या पशुपालकांना गरजेचं आहे, ज्यांच्या गोठ्यावर अशा गोष्टी घडत आहेत, त्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.